नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मित्रांनो, आजच्या तासाला आपण पुन्हा एकदा मराठीमध्ये एका शब्दाचे अनेक समानार्थी दिलेले असतात. त्यामध्ये आपण भाग 2 मध्ये आज उदाहरण पाहतोय. त्यातलं पहिलं पहा. चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की हे चित्र सागराचं आहे, ज्याला आपण समुद्र म्हणतो. त्याचे समानार्थी बघा, सागर, समुद्र, अर्णव म्हणजे देखील काय, सागर, अपानपती देखील सागर, अब्दी, अप म्हणजे पाणी आणि धी म्हणजे पुष्कळ, पुष्कळ पाणी जिथे असते तिथं काय म्हणतात त्याला, सागर. अप धी, अब्धी. उदधी, जलधी, जलनिधी, दर्या, पयोधी, पय म्हणजे पाणी आणि धी, पयः अधिक धी, विसर्ग संधीचं हे विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. पयोधी. पयोनिधी हे देखील विसर्ग संधीचं उदाहरण आहे. पयः अधिक निधी, पय म्हणजे पाणी. पारावार, रत्नाकर, वारिधी, वारी म्हणजे पाणी. सरितपती म्हणजे नदी जिथं जाऊन मिळते ते सरितपती म्हणजे सागर. सिंधू, उदक राशी हे सगळे कशाचे समानार्थी आहेत, सागराचे. दुसरा शब्द पाहू बघा. ही डोंगरातून उगम पावणारी नदी, नदीलाच आपण नद असं म्हणतो. नद म्हणजे मोठा प्रवाह. आपगा, नीचगा. काही पुस्तकामध्ये नी रस्व दिलेलं आहे, हे चुकीचं आहे मित्रांनो. म्हणजेच बाजारातील पुस्तके वापरताना त्यामध्ये रस्व दीर्घाचा विचार करून त्यांचा वापर करावा. निर्झरणी, तटिनी, तरंगिनी, तारिणी, निम्नगा, सरिता. तिसरं पाहू बघा. हे तलाव आहे, पाणी साचलेलं ठिकाण दिसते तिथे, त्याला तलाव. तळे, कासार, तडाग, तटाग, तटाक. समानार्थी शब्द बघा. तडाग, तटाग, तटाक. पुष्कर म्हणजे देखील तळेच. पुष्करिणी हे देखील तळेचे. पोखरण तळ्याचं समानार्थी. पोखरणा तळ्याचे समानार्थी. पोखार म्हणजे देखील तळे. सरोवर म्हणजे तळे. पर्वताचं चिन्ह दिसते बघा, तुम्हाला चित्र दिसतंय. पर्वत. अचल, जे चल नाही ते अचल पर्वत. अवनीधर, अवनी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीला धरून ठेवणारा तो. अद्री, गिरी, डोंगर. धराधर, धरणीधर. नग, नगज म्हणजे हत्ती, म्हणजे नग म्हणजे पर्वत. न ग, न म्हणजे आणि ग म्हणजे गमन करणारा. न म्हणजे कुठेही न हलणारा, कुठेही न जाणारा. थोडक्यात नग म्हणजेच अचल, अचल म्हणजेच पर्वत. भूधर, भूमिधर, मेरू, महीधर, शैल हे सर्व समानार्थी कशाचे आहेत, पर्वताचे. हे निरभ्र आकाशाचं चिन्ह आहे बघा, चित्र दिसतंय त्याच्यामध्ये. आकाश, आभाळ, अवकाश, अंतराळ, अंतरिक्ष. अंबर, अंबर म्हणजे वस्त्र देखील होतं आणि अंबर म्हणजे आकाश देखील होते. गगन, नभ, नीलांबर, निळ्या रंगाचं नीलांबर. तारांगण, रात्रीच्या वेळेला हेच आकाश तारांगण देखील म्हटलंय. ख म्हणजे आकाश, म्हणून ख ग म्हणजे पक्षी. आकाशात गमन म्हणजे विहार करणारा तो पक्षी. वियत, एका पुस्तकामध्ये तचा पायच मोडलेला नाही, लक्षात ठेवायचं. हे वियत, तचा पाय मोडलेला आहे याच्यामध्ये. वियत म्हणजे आकाश. वितान, एका पुस्तकामध्ये वितान म्हणजे नळाचं न वापरलंय, ते वितान उच्चार केला लक्षात, बाणाचं नाही.
नभमंडल, व्योम ही सगळी कशाची आहेत? आकाशाची समानार्थी आहेत. सूर्य, आता सूर्याला पुष्कळ समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा. अरुण, अर्क, अंशुमाली. आदित्य म्हणजे सूर्य, चंडांशु म्हणजे सूर्य, तरणी म्हणजे सूर्य, तेजोनिधी सूर्यासाठी समानार्थी, दिनकर, दिनेश, दीनमणी, दिवाकर, प्रभाकर, पतंग, पतंग म्हणजे देखील सूर्य असतंय, भास्कर म्हणजे सूर्य, भा अधिक कर विसर्ग संधीचं उदाहरण आहे. भानू म्हणजे सूर्य, मार्तंड म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे स्नेही देखील असती, रवी सूर्यासाठी समानार्थी, वासरमणी, वासर म्हणजे दिवस आणि वासर म्हणजे दिवसाचा मणी म्हणून वासरमणी म्हणजे सूर्य, सविता, सहस्रकर, चंडकिरण, हिरण्यगर्भ ही सगळी कशाची समानार्थी आहेत? सूर्याची. हे रात्रीच्या वेळेचं वर्णन आहे. रात्रीचंच वर्णन म्हणूया आपण. याच्यामध्ये तारांगण दिसतंय आपल्याला आकाशामधलं. रात्र, रात, रात्री, रजनी म्हणजे रात्र, निशा म्हणजे रात्र, निसी म्हणजे रात्र. काही पुस्तकामध्ये चुकी दिलेले निशी, निशी नाही येते, निसी, नि दीर्घ सी दीर्घ, निसी म्हणजेच रात्र. यामिनी रात्रीसाठी समानार्थी शब्द, तमी रात्र, तमिस्रा म्हणजे रात्र. काही ठिकाणी तमिस्त्रा, स्त्र नाही येते, स्र आहे, स्र लक्षात ठेवायचं. तमिस्रा म्हणजे रात्र. बिभावरी म्हणजे रात्र, शर्वरी रात्र, क्षपा म्हणजे रात्र. रात्रीच्या वेळेला जो आकाशात आकाराने मोठा असतो तो म्हणजे चंद्र. इंदू म्हणजे चंद्र, कलाधर चंद्र, कलानिधी त्यालाही चंद्रच म्हटलेलं आहे, कुमुदनाथ चंद्रमा, चांदोबा, ताराधीश, निशानाथ रात्रीचा नाथ, निशा म्हणजे रात्र, निशिकांत, रजनीकर रजनी म्हणजे रात्र, रजनीकर, रजनीकांत मध्ये देखील काय झालं? चंद्र. राकेश चंद्र, विभाकर चंद्र, विधू चंद्र, शशी चंद्रासाठी समानार्थी, शशांक चंद्र, सुधांशु चंद्र, सुधाकर चंद्र, सोम देखील चंद्र. ही पृथ्वीचं लगेच चित्र तुम्हाला ओळखू आलं असनच. पृथ्वी हिलाही भरपूर समानार्थी आहेत. अवनी, उर्वी म्हणजे पृथ्वी, धरा पृथ्वी, धरणी पृथ्वीसाठी समानार्थी, धरती, धरित्री, धात्री म्हणजे देखील पृथ्वी, भू म्हणजे पृथ्वी, भूमी म्हणजे पृथ्वी, भूमिका म्हणजेच पृथ्वी, भूरसा पृथ्वीच, मही पृथ्वी, वसुंधरा पृथ्वी, वसुधा पृथ्वीसाठी समानार्थीचे, क्षमा, क्ष्मा, क्षमा हे दोन्ही शब्द समानार्थीच आहेत, हेही पृथ्वीचेच आहेत. क्षिती म्हणजे पृथ्वी, क्षोणी म्हणजे पृथ्वी आणि रसा म्हणजे देखील पृथ्वीच. आता हे पावसाळ्यातले ढग दिसत आहेत तुम्हाला. मेघ, ढग, अब्द, अप म्हणजे पाणी, पाणी देणारे ते मेघ, अंबुद, अंबू म्हणजे पाणी, पाणी देणारे मेघ, अभ्र म्हणजे मेघ, घन म्हणजे मेघ, जलद जल देणारे मेघ, जलधर हे देखील मेघच, तोयद, तोय म्हणजे पाणी, पाणी देणारे ते मेघ, नीर, नीर म्हणजे पाणी, नीरद पाणी देणारे मेघ, पयोद, पयः अधिक द विसर्ग उकार संधीचं उदाहरण हे, पयः अधिक द, पय म्हणजे पाणी, पाणी देणारे मेघ, पयोधर, पयः अधिक धर, पय म्हणजे पाणी, पयोनिधी
हे देखील मेघासाठी समानार्थी आहे. महुडा हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. महुडा हे देखील मेघ. आता त्याच ढगातून बाहेर येते बघा बरं, वीज. वीजला, चपला, चंचला, तडित, दामिनी म्हणजे वीज, बिजली म्हणजे वीज, विद्युत म्हणजे वीज, विद्युल्लता विद्युत रूपी लता तिलाच काय म्हणलेले वीज, सौदामिनी म्हणजे वीज आणि क्षणप्रभा म्हणजे वीज. मित्रांनो, हा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटनवर, त्या बेल बटनवर तुम्ही काय करा, टच करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणारे देशमुख करिअर अकॅडमीचे व्हिडिओज आपल्याला सगळ्यात पहिले माहिती होतील. धन्यवाद मित्रांनो.